तर नमस्कार मंडळी. आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये. आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे. ती जरा म्हणजे जसं बघा आता थंडीचा मोसम चालू आहे. आजारी पडतात, सर्दी खोकला होतो. तर त्याच्यामध्ये जरा तोंडाला चव येण्यासाठी आपण बोंबडाची चटणी किंवा बोंबडाचा ठेचा ही आज रेसिपी बनवणार आहे. तर पाहूया आपण आपलं साहित्य. तर बघा मी हे सुके बोंबील घेतलेले आहेत, बारीक व्यवस्थित स्वच्छ साफ करून. तर याला मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे, मी एक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 10-12. ठेचा बनवतोय आपण. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10-12. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि त्याच्यासाठी फोडणीला आपण कांदा आणि टमाटर घेतलेले आहेत. मी घेतलेले 2 कांदे मोठे. पण मी तुम्हाला जसे आवडतील तसे त्यानुसार घेऊ शकता. टमाटर पण मी 2 घेतलेत मीडियम साईजचे. तर आता मी याला पहिल्यांदा भाजून घेणार आहे. तर हे मी बोंबील घेतलेले आहेत. एक 100 ग्रॅम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्यानुसार पाकीट भेटतं ₹20चं, ₹30 जसं आपल्याला भेटेल तसं तुम्ही घेऊ शकता. तुमचं कमी जास्त प्रमाण करू शकता. तर हे बोंबील मी व्यवस्थित आता भाजून घेणार आहे. कढई गरम करायला ठेवली होती मी. तर हलकेसे भाजून घ्यायचे. आपल्याला परत हे आपण तेलामध्ये थोडेसे परतून घेणार आहे आणि मग ह्याचा मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर काढून मग ह्याची फोडणी मारणार आहे आपण. तर व्यवस्थित भाजून झाले, याला परत मी स्वच्छ धुवून परतून घेणार आहे थोडंसं तेल टाकून. थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला काही असं आजारी पडलो, तोंडाला चव नसते. त्यावेळेस आपण हे असा बोंबलाचा ठेचा किंवा चटणी आपण या सुक्या बोंबलाची बनवून डाळ भाताबरोबर, चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी याच्याबरोबर खायला छान लागते आणि तोंडाला चवही चांगली येतात आणि 2 घास जास्त पण जातात. तर हे असे मी बघा थोडेसे हलकेसे भाजून घेतलेले आहेत. व्यवस्थित भाजले. मी तर थोडेसे मोठेच ठेवलेले. कारण आपण जाडसर वाटून घेणार आहे. आणि जास्त बारीक ह्याचे केले छोटे-छोटे तुकडे तर ते जास्त म्हणजे त्यातून एकदम बारीक गचगचीत होऊन जातात. त्याचे मोठेच तुकडे ठेवलेले, जे आपल्याला जाडसर असं ठेच्यासाठी काढून घेता येईल. तर माझे बोंबील भाजून झालेले तर मी परत प्लेटमध्ये काढून घेते. तर मी हे बघा भाजून घेतलेले बोंबील आहे. ते आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे कसं आहे याच्यामध्ये कीट वगैरे किंवा काही कचरा अटकला असेल किंवा काय असेल घाण ते आपण स्वच्छ धुवून काढून घ्यायचे. तर हे असे 2-3 पाण्याने बघा तुम्ही धुवून घेणार आहे. असं खराब बघा कचरा असं सगळं व्यवस्थित निघून जातो. म्हणून एकदा मी पाण्यात धुवून घेणार आहे. म्हणजे कसं स्वच्छ आपले बोंबील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या ठेच्यामध्ये काही असं लागलं नाही पाहिजे. स्वच्छ धुवून घेतली आपण. झालं. आता मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्या हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे. तर कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे. थोडंसं तेल टाकून. जसं आपण ठेच्याला भाजून घेतो, तसे आपल्याला भाजून घ्यायचे. मी कमी तिखटवाल्या घेतल्यात मिरच्या. त्याच्यामुळं मी ह्या 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला लवंगी वगैरे तिखट आवडत असेल, तर तुम्ही त्या पद्धतीची मिरची तुम्ही घेऊ शकता. तिखट झणझणीत खायचं असेल तर. मी या कमी तिखटाच्या घेतलेल्या. आपण जसं ठेच्याला भाजून घेतो तशाच त्या पण तशाच भाजून घ्यायचे. खूप छान ही बोंबलाची चटणी बनते. खायला पण टेस्टी लागते.
याच्यामध्ये मी अद्रक टाकलेलं नाही. हा, आणि कधी पिठाच्या ठेचा घेतल्या तर खायला पण छान लागतो. मला तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. तर बघा, ही मिरची माझी भाजून झालेली आहे. आता मी प्लेट मध्ये काढते. आणि याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे म्हणजे हे जे बोंबील आहेत ते बोंबील मी भाजून घेणार आहे. बघा, त्यांनी काढून घेते प्लेट मध्ये. तर हे बोंबील आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पहिल्यांदा भाजून घेतलेले आहेत. तरी पण आता मी हे परत भाजून घेणार आहे, तेल थोडंसं टाकून. म्हणजे याला कसं एकदम असं खुसखुशीत आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात. त्याच्यासाठी आपल्याला हे असे भाजून घ्यायचे. खूप छान बोंबलाची चटणी लागते आपल्याला. त्याला म्हणजे एकदम क्रंची पणा येतो, थोडंसं तेल टाकून भाजून घेतल्यामुळे. मस्त कडक असे भाजून घ्यायचे. बोंबलाचा ठेचा बनवते म्हणून मी बोंब जरा जास्त घेतलेले आहे. मिरच्याचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे. ते मला जर स्वयंपाकामध्ये मिरच्या जास्त आवडत असतील तर मिरच्यातच टाकू शकला. तर आता हे भाजून झालेलं आहे बोंबील. तर आता या बोंबीलला मी मिक्सर मध्ये जरा जाडसर वाटण करून घेणार आहे. थोडस थंड झाल्यानंतर लगेच टाकणार नाही मिक्सर मध्ये, थोडं थंड होण्यासाठी ठेवणार आहे 2 मिनिटं. तर आपले बोंबील भाजून आता कुरकुरीत क्रंची क्रिप्सी तयार आहे. आता मी गॅस बंद करते. आणि आपली अशी बोंबलाचं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तर असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचंय बघा. हे पहा, असं हे बघा, जाडसर वाटून घ्यायचंय. म्हणजे कसं आपल्याला ठेचा खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे ठेचा, असं जाडसर वाटून घ्यायचं. तर मी कडे गरम करायला ठेवली नाही. आता आपण ह्या ठेच्याला फोडणी मारून घेणार. त्याच्यासाठी बघा, एक पळी मी तेल टाकून घेणार आहे. कांदा आपल्याला त्याला फोडणी घ्यायची कांद्याला. थोडस ठेचा बनवतो बरं, मस्त चमचमीत झालेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा, मी हे 1 चम्मच जिरे घेतलेले. ते जिरे टाकणार आहे फोडणीला. आता हा घेतलेला कांदा त्याच्यामधला मी टाकणार आहे. तर बघा, आता हा थोडासा तुम्हाला कमी जास्त वाटेल तसं तुम्ही कांदा टाकून. तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला, तसा लालसर झाला पाहिजे. मस्त लालसर परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हा टॅमॅटो घालून घ्यायचा. मस्त असा लाल होऊ द्यायचा आपला कांदा. मस्त लाल 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 झाला त्याच्यामध्ये मस्त पैकी आपण टमाटा मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा किलो हळद टाकणार आहोत. मग काही मसाले नाही, आपल्या घरगुती साहित्यामध्ये होणारा हा बोंबलाचा ठेचा किंवा बोंबलाची चटणी ही होणार आहे ना. तर या सर्व रेसिपी पाहण्यासाठी तुमच्या आवडी फॅमिली ब्लॉग युट्यूब चॅनल आहे. तर त्याला जाऊन तुम्ही युट्यूब चॅनल वरती सर्च करा, आमचा आवडी फॅमिली ब्लॉग चॅनल. आणि त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा. मेन म्हणजे आमच्या सर्व बेल ऑन करून, बेल आयकॉन करून ऑन करून त्याला तुम्ही वाजवा.
म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व रेसिपी पाहायला मिळतील. आमच्या साध्या आणि सोप्या घरगुती मसाल्यामधल्या रेसिपी आहेत सर्व. छोट्या छोट्या रेसिपी आपण अपलोड केले त्या युट्यूब चॅनल आपल्या. तिथे टेस्ट बरोबर तुमचं मनोरंजन करण्यासाठी आपलं कॉमेडीचे पण शॉट आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. मस्त लाल असा कांदा परतून झालेला आहे. तर आता याच्यामध्ये हा मी टमाटर कापून घेतलेला आहे बारका, छोटा कट करून तो टमाटर कापून पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. करून घ्यायचं सगळं. कांदा आणि टमाटर आपण जेव्हा कधी पण कुठल्याही रेसिपीला फ्राय करतो किंवा परतून घेतो त्यात थोडीशी चिमटभर मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टमाटरचा जो आंबटपणा आहे तो त्याच्यामध्ये कमी होऊन जातो मीठ टाकले, आणि व्यवस्थित कांदा आणि टमाटर शिजला पण जातो, परतला जातो. आपला आता हा टमाटा पण परतून झाले. तर याच्यामध्ये आता आपण थोडीशी अर्धा चमचा हळद टाकून घेणार. अर्धा चमच टाकलेलं. त्याच्यात कोणते मसाले टाकलेले नाही. लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर, धनिया पावडर असं वगैरे काहीच टाकलेलं नाही. तर थोडीशी हळद टाकली. त्याला पण जरा थोडंसं एक 2 मिनिटात जिरे टाकल्यामुळे जरा चव येते. तुम्ही वाटलं तर जिरे, बोंबील आणि आपलं लसूण आणि मिरची याच्या बरोबर पण तुम्ही बारीक करून ठेवू शकता. मी फोडणीसाठी टाकलेले. तर आता हे हा दाटसर वाटलेला आपला बोंबील, मिरची आणि लसूण, याच्यामध्ये तुम्ही अद्रक पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. तरी बघा मी असं याच्यामध्ये टाकून घेणार आहे सर्व. त्याला याचा परतून घ्यायचं आपल्याला. बस छान सुगंध येतोय आपल्या कोथिंबीरच्या ठेच्याचा. त्याला बघा हळद थोडीशी अर्धा चमच टाकल्यामुळे छान असा कलर पण आलेला आहे. आपल्या ठेच्याला खूप छान सुगंध येतोय. मस्त छान असा सुगंध येतोय, छान असं वाटतंय. खूप छान कोथिंबीर वगैरे ज्यामध्ये आपण घातलेलं आहे त्याच्यामुळं खूपच छान असं स्मेल येतोय किंवा सुगंधीने मन एकदम छान वाटतंय. असं वाटतंय बोंबी डाळ भात चपाती भाकरी बरोबर खायची इच्छा, म्हणजे बनवतानाच त्याची म्हणजे खायची इच्छा होते. त्याच्यानंतर खाल्ल्यानंतर किती टेस्ट आणि चव लागत आहे. तर नक्कीच करून पहा ही आपली रेसिपी बोंबलाचा ठेचा.